टोपी कोणी लोकांचं गेलंय भेटलं मला जराचा रस्ता आणि ना जवळचा आहे तो ब्ल्यू वाला दिसतो ना त्याच्याच खाली ती लालबागची मूर्ती आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशात मजेत आय होप मी सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं केस के दादू चॅनलवर आजच्या लालबागच्या व्हिडिओमध्ये. हो लालबागला चाललो मी. 15 तारीख आहे, रविवार आहे. आज ना लालबागला जायचं पण मोठं रिझन आहे कारण की आज कोली लोकांचा मान आहे. मी पण कोली आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आहे. ना मुंबईला आहे तर चिंच पोलीस स्टेशनला उतरलो. चालतंय अजून काय जाऊ द्या गल्ली गल्लीचे आज समजा नाही. मला जाम उशीर झाला. 2 वाजता बोलवलेलं 3 वाजलं. चालतंय चालय बॅनरच कवरात काहीच समजा नाही. पोचले हो लाईन जातून दुसरंच काय रस्ते जावायचं आहे. फेमस चिकन शॉप बोलतात. असे एंट्री ठेवले भाजबा श्रावण बी खापला नाही. काय केलं काय माहिती अशीच भीत फोरले वाटत. भीतच फोरले लागली. सांभाळा. लहान मुलांच्या हात सोडू नका. बॅरिगेड मधून कोणी ये जा करू नका. गणपती बाप्पा मूर्ती लालबागच्या राजाचा आणि ही शान कुणाची उंदीर मामाची. बघा माझी नाही मनाला जावायची इच्छा होईल. हे ती भेटत बी नाही कोण. मी तुम्हाला आणशीच दर्शन करतोय. लाईव्ह दाखवतोय मी तुम्हाला. टोपी कोणी लोकांचं गेलंय भेटलं मला जराचा रस्ता पडापड आलो नाही घेतलं आहे ना जवळचा आहे तो ब्ल्यू वाला दिसतो ना त्याच्याच खाली ती लालबागची मूर्ती आहे. लालबागचा राजा आहे. आता हात जोड
गावाचा अरे आवडे गर्दी आहे ना या लाईनीन बी ना कंशी रस्ता काहीच समजलं नाही. लाईन मला नाही मुंबईचं गणपतीचं दर्शन जेवायचं निघतंय मी आता घरा. ट्रेन पण आहे ना 5:42 आहे ठाण्याची गाडी आहे अजून 5:32 झाले. 10 मिनिटांनी प्लॅटफॉर्म आवडीत गर्दी होईल ना आता रिकामा दिसतंय आवडी गर्दी होईल ना नंतर बसायला बी कटाला येईल. आणि आणले सामान बी आवड आणलं होता काय त्या लालबागच्या राजाचं दर्शन नाही जायला असतं बरोबर पोचलो बी होतो मी. आवडी गर्दी होती ढकला ढकली चेंगरा चेंगरी नको बोललो. नाही ना आज सकाळी 9, 10, 11 वाजेपर्यंत काहीतरी पाऊस पडत होता तर वातावरण मस्त होतं. आज जाऊनशी घरांशी निघलेत बिरवाद्यांशी निघले आवडून ऊन लागतंय त्याला कटाला आलाय जाई बिचार त्या लालबागच्या राजा लाईनी काही शेड टाकलं होतं म्हणून बरं होतं. चला राहिलो नावला उतरलो त्यापेक्षा काही झालं नाही. जरा जाऊन तुम्हाला ना लालबागच्या राजाचा इतिहास सांगताय. आलो आपला आयरोलीला आलो आता मोबाईल पे ना त्याला डबरं होत चाललंय काम बिकट परिस्थिती चाललंय. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या व्हिडिओ मध्ये आपल्या आरती चालले तर आरती संपले आरती वगैरे मस्त झाले 15 का 16 आरत्या घेतले आरती चला गाडी सजवले आमचे. अरे हा लालबागच्या राजाचे व्हिडिओ आले असेल अर्धवट असेल पार्ट 2 असेल काय असेल नाही मला सांगता येत. अरे खरंच बघा लालबागच्या राजा खरंच जर नवसाला आवडत आहे नाही बोलत नाही पण त्या गिरणी म्हणजे तिथल्या लालबागच्या राजाची गिरणी होती लालबागच्या राजाची गिरणी होती ती कला ना अजून चालू झाली. तो अंबानी पण तेवढं काही लालबागच्या याला खर्च करू शकतो पण तो मिल पण नाही विकत घेऊ शकत का तिथल्या लोकांना ते रोजगार भेटेल काय भेटेल म्हणून ज्याची त्याची काय असते इच्छा नाही भक्ती काय असेल पण आपल्याला नाही भेटलं असेल त्याला व्हिडिओ मध्येच बघा तर टाकते त्यांच्या लाईव्ह भरपूर होते. आता विसर्जन होत आहे 2 आरत्या घेतात घरांची बाहेर निघताना आता तक्रार पोचल्यावर आणि ते आमच्या आता 15-16 आरत्या झाल्या. पावशी आरती चालू होती खपतय झेत चाललं ना आता परत तयार जाऊन बी गावाच्या
दिवसाचा तुम्ही विसर्जन बघितलं असेल ती व्हिडिओ बघा इथं की मी काय काय गेलतो आमचे मुंबई महानगरपालिकाने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव बनवले ना त्यांचे व्हिडिओ बनवले ती पण तुम्ही बघा. आता मी आलो खाडीवरच आले आमचे आम्ही गाववाले तर आम्ही खाडीवर येतो. आता आमचा हा मंदार जायला मी लाटिकाले माग आहे. चला मग आलं सगळी काढीवा काहीच दिसत नाही. चला चला आजचा गणेश मंगळवार आहे. सगळ्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतील. उद्या ना बुधवार आहे. अशीच चिकन मटण होते गर्दी परायला अंडी जेवायला मटणावरूनच ती गर्दी असेल उद्या सकाळ सकाळचे. मी पण आहे ना किती 60-65 दिवस झाले खाल्लं नाही काही चिकन मटण सगळं आता बंद केलंय. बघू कसं आहे. अजून काही खाल्लं नाही मी अजून बी नाही खाणार आहे दिवाळीला डायरेक्ट. झालं विसर्जन. चला आता या हे बघा मकर झालंय रिकामी. आता येईल तो पाठ त्याच्यावरती माती आहे विसर्जन खाड्यांची. आता ना खरंच म्हणजे ते विसर्जन ज्याने ज्याने घरात आपली मातीची मूर्ती आणून विसर्जन केल्याने घरातले गरम पाण्यात टाकून त्यांचं तर बेस्ट आहे. ते मस्त केलं त्यांनी काम. दुसरं सांगायचं ना हा लालबागचं आता सगळं थोडंफार सांगतंय. नवसाला पावतं नवसाला पावतं ठीक आहे. सगळे ज्यांची भक्ती आहे इच्छा आहे होते कोणचे होते कोणचे होत नाहीच होत. पण आता मी पण गेलतो आमचा तो कोळी लोकांचा आहे म्हणजे ते बांधला होता. तो कोळी लोकांनी बांधला नव्हता स्थापित केला होता. काला त्या इंग्रजांच्या काळामध्ये ते मावऱ्याला विकायला जागा भेटावी म्हणून तेव्हा त्याही बांधला. तो नवसाला वगैरे नव्हता असं पावला म्हणून मग ती जागा त्याने भेटली. मग नंतर त्या वर्षानुवर्ष उत्सव साजरा करायला लागला. मग काही लोकांच्या इच्छा पूर्ण होत गेला. मग त्याच दरम्यान तेवढी मोठी कामगारांची मिल तेवढी बंद पडली. ती अजूनही सुरू झाली नाही. आणि मग मला पण प्रश्न पडला आपण घराचं देव सोडून ते 5-5, 7-7 तास जातो लाईनीला लावतो क्षणासाठी आनंद आहे कोणत्या लोकांना. क्षणभर तो 5-7 तास तुमच्या देवापुढे ती विनवणी करा ना तुमची काय इच्छा असेल तर. त्याला तुमच्या घरांचा देव बी बोलत असेल तुला माझ्यावर भरोसा नाही का. असंच असतंय. चला झालं आता विसर्जन. आता चालू आहे पितृपक्ष पुढं नवरात्री. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. लालबागच्या राजाचे 2 पाय आहेत. एक सामान्यांसाठी आणि एक व्हीआयपींसाठी. राजांच्या दरबारात एक जण धक्का खातो आणि दुसरा आशीर्वाद मिळवतो. पण आपला बाप्पा असं नाहीये ना. त्याच्यासाठी तर सगळेच एक समान आहेत. मग भक्तांना धक्का देणारे हे कोण. चरण स्पर्श करण्याआधी धक्का मारून बाजूला करणं का. कारण त्यांनी व्हीआयपी पासचे पैसे भरले नाही म्हणून. अरे वा. बरं आता मला काही प्रश्न भक्तांना विचारायचे. लालबागच्या राजांचं दर्शन घेणं आणि इतर बाप्पांचं दर्शन घेणं यात फरक काय. लालबाग मध्ये इतर अनेक गणेश मंडळ आहेत आणि आपल्या घरी पण बाप्पा आहेच ना. मग बाहेर जाऊन धक्काबुक्की करून अपमान सहन करेपर्यंत तिथं जायचंच का. फोटो काढून टाकण्यासाठी की आफ्टर सो मेनी आवर्स फायनली बाप्पाचं दर्शन. अरे भावांनो जर नाहीच मिळालं मुख दर्शन जर नाहीच करता आले चरण स्पर्श तर आपले बाप्पा काही नाराज होतील का. आता तुम्हीच विचार करा आपण काय करतोय का करतोय आणि कधीपर्यंत करणार आहोत.